गरज असताना मारलो एक लांब लचक षटकार जणू काय नाकार मुटको। आणि त्यानंतर ह्यो पाचवो सामनो धाड सकाळ गोवा संघान टॉस जिंकून फिल्डिंगचो निर्णय घेतलो। मनोज 11 कणकवली संघाची सलामीची जोडी मैदानावर। मसुऱ्याचो आकाश मसूरकर स्ट्रायकर यांच्या रिशेन, कट्ट्या मालवणचो प्रजेश रावले नॉन स्ट्रायकर यांच्या रिशेन आणि बॉलिंग मार्कवर भिवंडीचो प्रथमेश ठाकरे। पहिलो चेंडू टप्पो पडल्यानंतर कट झालो चेंडू भायल्या दिशेन। प्रथमेश ठाकरेचा हा वैशिष्ट्य असा भल्या भल्या बॅटरचो कुटो करण्यासाठी प्रसिद्ध असणारो खेळाडू। गतवर्षी कासारड्याच्या मैदानावर सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलेलो खेळाडू आणि मैदानावर रजत कुडाळकर नावाचा एक खेळाडू सुद्धा ज्यांनी गेल्या वर्षी आमच्या या स्पर्धेत सेंचुरी आपल्या नावे केली। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेन पूलचा फटको आणि हे पूल होतो सक्सेसफुल ब्युटिफुल आणि प्रतिस्पर्धी संघासाठी हार्मफुल सुद्धा। पहिलो आरपीएम चौकार धावसंख्येची सुरुवात 2 चेंडूची सांगता 4 रन्सावर। प्रथमेश ठाकरेवर केलेलो प्रहार आखो टप्प्याच्या चेंडूवर आकाशचो हे चौकार। तिसरो चेंडू घेऊन प्रथमेश मॅन्डेटरी पॉवर प्ले पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न थोडासा बदल आलित्य आकाशने दाखवला खरा। ह्यो चेंडू आपल्या नावाप्रमाणे आकाशात पाठवण्याचा इरादा होतो पण प्रथमेश ह्यो छातीर गेंदबाज असा। आकाशी पावला त्यांनी बघली थोडी पुढे वळतत चेंडू थोडंसं अजून शॉर्ट केलो। एकेरी धावण्याची स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर स्ट्रायकर यांच्या दिशेन प्रजेश रावले। प्रजेश रावले असो खेळाडू असा डोक्यावर त्याच्या 70 ची कॅप असता। कट्ट्या मालवणच्या 70 तो ब्रँड अँबॅसेडर असा आणि जणू काय येताना या कॅप मध्ये त्यांनी बर्फाची लादी भरलेली असता। शांत डोक्यान मैदानावरचो जेचो वावर असता आणि अगदी शातीरपणे मॅच कशी चालवायची ह्याचे धडे तो युवा खेळाडूंका देत असता तो प्रजेश स्ट्रायकर यांच्या दिशेन। 5 ही धाव संख्या सबमरीन डिलिव्हरी इल्याच एका मोठ्या फटक्याचा मोह प्रजेशला होतो। मिड विकेटच्या दिशेने फक्त एक खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये डीप थर्डमॅनच्या दिशेने एक खेळाडू जो थोडंसं कव्हर पॉइंट किंवा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने स्थिरावली। धाव संख्या 5 रन्सावर 4 चेंडूची सांगता। 5वो चेंडू परत एकदा प्रजेश रावले तो फ्रस्ट्रेटेड शॉट। काय झालं प्रजेशला काय कळणार नाही। यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा अगदी हातातोंडाशी इलेल्या मॅच मध्ये प्रजेश रावलेची निराशा आपणाक बघूक मिळाली आणि ती निराशा या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल सुद्धा अजूनही। शेवटचा बॉल प्रथमेशचो यॉर्कर चेंडू मिनी हेलिकॉप्टर प्रजेशच्या बॅटीतून मिड ऑफच्या दिशेने 1 रन्सासाठी। या ओव्हर मध्ये प्रथमेश ठाकरेच्या बॉलिंग मार्कवर दुसऱ्या चेंडूवर आकाशने मारलो चौकार तरी सुद्धा पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो फक्त 6 रन्सात। दर्जेदार गोलंदाजी रामेश्वर प्रतिष्ठान मिडगावच्या स्पर्धेचा वैशिष्ट्य गतवर्षी रजत कुडाळकर गोमंतक भूमीच्या काणका गावच्या या खेळाडून केलेली कमाल होती। रजत कुडाळकरने मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 6 षटकांच्या किंवा 8 षटकांच्या सामन्यामध्ये 2 वेळा सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलो। गतवर्षी त्यांनी रामेश्वर प्रतिष्ठान मिडगावच्या स्पर्धेत आणि त्याच वर्षी त्यांनी पराक्रम केलो गोमंतक भूमीवर सुद्धा। तो रजत यावेळी तुमका दिसतलो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन। पहिल्या ओव्हरीची झाली सांगता सलामीची जोडी आकाश मसूरकर आणि प्रजेश रावले। प्रथमेश ठाकरे गतवर्षी कासारड्याच्या मैदानावरचो जय हनुमान कला क्रीडा मंडळाच्या स्पर्धेचो शतकवीर। या वर्षी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आपण प्रथमेशची अगदी आवर्जून काढलेली आठवण होती पण त्या स्पर्धेत त्याचा यवचा राहुला जा काय अपुरा राहुला तर आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत पुरा करायचा या इराद्याने प्रथमेशने पहिली ओव्हर टाकली आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल। दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर बोलच नेम ड्राईव्ह केलो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन 1 रन तर मिळतलो पण प्रजेश रावले जेव्हा मैदानावर असता तेव्हा 1 रन्साचा रूपांतर दुसऱ्या रन्सात कसा करूचा ता त्याका वेगळा समजावून सांगूचा लागणार नाही। जरा बॉलरचं नाव सांगा। गंगाधर इंगोले नवी मुंबईचो एक दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर फार एंड कडसून पहिल्या चेंडूवर 2 रन धावसंख्या 8 रन्सावर
पहिल्या विकेटची ही भागीदारी. शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे आणि या फिल्डरला दगोदोन चेंडू रोलिंग रोलिंग रोलिंग, आरपीएम चौकार. पंकज पाटील त्या ठिकाणी होतो. पालघरचा जो खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा माहीर असा, पण यावेळी प्रजेशचा फटको इतको सुंदर, पहिल्या ओव्हरीतली कमतरता या ओव्हरमध्ये या चौकारांशी भरून काढलेली. 12 धावा. परत एकदा शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण गंगाधर इतको शातीर गोलंदाज असा, चतुर गोलंदाज असा, एका वेळी प्रजेशने शफल करून शॉट मारलो, पण दुसऱ्या वेळी टप्प पडल्यानंतर अजून थोडं बाहेरल्या दिशेने बाजूच्या अंगाने वळणारा बॉल होतो. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, पडसार ज्याका मालवणीत म्हटलं जातं. धावसंख्या 12 रन्सावर थांबलेली येऊन ऑन द राईस खेळण्याचा इरादो, पण यानंतर बघूया काय काय इशारो येतो पंचांकडून. नो बॉल. या चेंडूवर एकूण 2 रन. फुटफॉल्ट साठी अजून एक नो बॉल. अमरोज अल्मेडा सरांची करडी नजर सोबत उमेश मांजरेकर सरांचा अनुभव, हे 2 मान्यता प्राप्त पंच मैदानावर, आणि त्यांच्या सोबत सुशील शेडगे सर आणि मंगेश धुरी सर हे सिंधुभूमीचे वरिष्ठ आणि अनुभवी पंच या स्पर्धेसाठी. नो बॉल, आणि नो बॉल कधीच एकटो येणार नाही. नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखं तो येतात जोड्यानी बरोबर फ्री हिट घेऊन, आणि तो फ्री हिटचो इशारो जो असता सगळ्या बॅटरचो आवडीचो. या चेंडूवर मिळाले 2 रन. धावसंख्या झाली 14, आणि त्यानंतर तो फ्री हिटचो चेंडू आकाश मसूरकर साठी. आकाश मसूरकर यो फ्री हिट. प्रजेश रावलेचा रनिंग बिटवीन द विकेट बघा, 1 रन पूर्ण केला, आणि त्यानंतर प्रजेशने बघितला फिल्डरने पहिल्याच प्रयत्नात अडवलेलो चेंडू, दुसऱ्या रन्साचो इरादो थयच त्यांनी संपुष्टात आणलो. एकेरी धावेनीची धावसंख्या 15. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. मनोज 11 कणकवली संघ टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग. दाडसकळ गोवा संघाविरुद्ध आतापर्यंत तरी एक समाधानकारक धावसंख्या. रिव्हर्स स्वीप. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. खळखळ खळखळ खळखट्याक. रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. पाच चेंडूंची सांगता झाली. दुसऱ्या ओव्हरीच्या रन झाले 21. विघ्नहर्ता गणपती गजाननाचा हो लाडको आकडो, आणि धावसंख्या 21. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो शेवटचा चेंडू. प्लेड ऑन होता होता वाचलो प्रजेश. बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू. लेमन कट, चायना कटची आठवण करून देणारा हो फटको. एकेरी धाव आणि एकेरी धावेनीची 2 षटकांची सांगता. 11 धावांची सरासरी राखत मनोज 11 कणकवली संघ बिनबाद 22 ही आक्रमक सुरुवात. 2 षटकांची सांगता. आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर स्कोर रीचेस टुवर्ड द 22 फॉर नन. पहिल्या 2 ओव्हरीमध्ये तरी मनोज 11 कणकवली संघान आपणाक अपेक्षित असणारो स्कोर बोर्ड तुमच्या समोर उभो केलो. बिनबाद 22 यो धाव फलक. 22 फॉर नन. एक आक्रमक सुरुवात. एक पहिलो चौकार आकाश मसूरकरचो, आणि त्यानंतर एक चौकार एक षटकार प्रजेश रावलेचो. ज्या प्रजेशने या वर्षातले जवळपास सगळे स्पर्धा गाजवले, खास करून मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बरसलेलो प्रजेश, आपल्या नावाचो डंको ज्यांनी गोमंतक भूमीवर वाजवलो तो प्रजेश, आणि त्याका साथ देणारो मसुऱ्याचो आकाश मसूरकर, ही जमलेली जोडी. तिसऱ्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवर परत एकदा प्रथमेश ठाकरे. 22 यो धाव फलक प्रजेश स्ट्रायकर यांच्या दिशेन, आणि प्रथमेशचो पहिलो चेंडू.
प्रजेशसाठी टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारो चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होतो पण फक्त 1 रनवर समाधान. शॉट फाईन लेगचो क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप थर्डमॅन पर्यंत जाता. एकेरी धावेनिशी धावसंख्या 23-23. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. प्रथमेश ठाकरे पहिल्या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावे केलो अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट सारख्या मातब्बर संघाविरुद्ध फलंदाजी करताना 21 धावा आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट ही ज्याची आजच्या दिवसातली एक दर्जेदार कामगिरी. तो प्रथमेश बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडसून. आकाशचो मोठो फटको उडालेलो कारंजो शॉट फाईन लेग चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि पहिल्या विकेटचा पतन. लागला पहिला कलाम. धाव स्थिरावली 23 रनसार. आकाश मसूरकरचो मोह त्याच्या थोडंसं अंगलट इलो. फटको कनेक्शन खूप सुंदर वाटलेला खरा पण शॉट फाईन लेगच्या दिशेने रजत कुडाळकर सेफ हँड्स म्हटलं जाता गोमंतक भूमीचो. गतवर्षी पहिल्यांदा त्यांनी 777 ट्रॉफी मध्ये सेंचुरी केली आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातली दुसरी सेंचुरी त्यांनी आमच्या या मैदानावर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत केली. त्या रजत कुडाळकरच्या सेफ हँड्स मध्ये पहिल्या विकेटचा पतन. ज्या पहिल्या विकेटसाठी खूप मोठी प्रतीक्षा जवळपास 14 चेंडूंची आणि त्यानंतर ही पहिली विकेट. स्थिरावलेली धावसंख्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावर देवदत्त. देवदत्त स्ट्रायकर यांच्या दिशेन कट केलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेन. डीप मध्ये प्रोटेक्शन असा. शॉर्ट थर्डमॅन डीप थर्डमॅन कव्हर असा खास क्षेत्ररक्षण सजवलेला प्रथमेश चेंडू टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारे. एकेरी धावेनिशी धावसंख्या 2 डझनावर 24 रनसावर. बाद झालेलो एकमात्र फलंदाज आतापर्यंत आकाश मसूरकर वैयक्तिक 6 धावा. एकूण 4 चेंडूंचा सामना केल्यानंतर एका चौकारानिशी ही मिळकत होती आकाश मसूरकरची. आणि सध्या स्ट्रायकर एंडवर प्रजेश रावले. 24 धावसंख्येवर प्रजेशचो सुद्धा फसलेलो फटको मिड ऑनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण केतन म्हात्रेन टिपलेलो सुंदर झेल आणि प्रजेशची खेळी झाली समाप्त. 24 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 24-2. क्रिकेटचो मालवण तालुक्याचो झेंडो ज्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये फडकवलो असो आचरा गावचो खेळ. दर्पणने आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या जोरावर गुजरात मध्ये सुद्धा आपल्या नावाचो नावलौकिक ज्यांनी वाढवलो. तो दर्पण मैदानावर टाकलेली पावला स्ट्रायकर एंडवर 24 धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमेशच्या खाती ही दुसरी सफलता. ज्या पहिल्या विकेटसाठी 14 चेंडूंची प्रतीक्षा त्यानंतर 2 चेंडूत अजून एक सफलता. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटको. दर्पण आचरेकरच्या बॅट मधून 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी वळली पावला 2 धावा पूर्ण. थ्रो खूप सुंदर इलो कव्हरच्या दिशेने थेट विकेट किपर पर्यंत पण तोपर्यंत 2 धावा घेण्याची पुरेपूर संधी. धावसंख्या वधारलेली वृद्धिंगत झालेलो धावफलक 26-26. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश बॉलिंग मार्कवर. कट केलो चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने परत एकदा सेम फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत परत एकदा 2 धावांची लहर आणि या 2 धावांची धावसंख्या 28 रनसावर.
सांगता झाली 3 षटकांची. 9.33 ची सरासरी राखत मनोज 11 कणकवली संघ एक आक्रमक सुरुवात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. अजूनही 12 चेंडू इनिंगचे बाकी. खूपच सुंदर कहोना प्यार है आणि सांगण्याची गरजच नाही. मैदानावरच्या सगळ्या प्रेक्षकांचा आणि आज पहिल्याच दिवसात आमका जवळपास 3 लाखाचे हिट्स देणारे आमचे सगळे प्रेक्षक, या सगळ्यांचा प्रेम असा आमच्यावर, या सगळ्यांचा प्रेम असा क्रिकेटवर, या सगळ्यांचा प्रेम असा रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव चषकावर, आणि या सगळ्यांचा प्रेम असा भाईजी नरे आणि शैलेशजी लोके यांच्या या सुंदर आयोजनावर. विचारण्याची गरजच नसतली, प्रेम असाच. पण तरी सुद्धा या सुंदर गाणा डीजे कडचा कहोना प्यार हैचा. आणि त्यानंतर मैदानावर बघूया कोणावर आता कोणाचा प्रेम किती जमतला. बॉलिंग मार्कवर पंकज पाटील. पालघरच्या खेळाडूची ही सुरुवात. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने आडव्या बॅटचा फटको. एकेरी रन्सावर समाधान. 29 धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकाचा पहिलो चेंडू. आजच्या दिवसाचा विचार केलो तर 69 ह्यो आजच्या दिवसातलो हायेस्ट स्कोर. पण 39 धावांचा सामनो सुद्धा शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेलो. आणि त्यामुळे ह्या मैदान ही भूमी कधी बॅटरला फेवर करणारी तर कधी बॉलरला फेवर करणारी. दर्पण आचरेकर सायकर यांच्या दिशेने स्विच करण्याचा प्रयत्न होतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. इलेलो बॅटचा आवाज. एकेरी धावेनिशी धावसंख्येत हलकोसो बदल. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 2 चेंडूंची सांगता. मैदानावर जमलेली जोडी देवदत्त आणि दर्पण आचरेकर हे 2 डी मैदानावर असत. देवदत्त आपल्या संघासाठी दत्तासारखं उभं राहतलो की नाही या थोड्याच वेळात कळतला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचो टप्पो होतो. थोडीशी उसळी घेणारो चेंडू. ज्या चेंडूवर सरळ बॅटने ऑन द राईस खेळणं गरजेचा होता, मात्र केलेली आडवी बॅट आणि त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये चालू असलेलो ह्यो पाठ शिवणीचो खेळ. उरलेला काम विकेट किपरने केला पूर्ण. चेंडू रवलो डॉट. स्थिरावली धावसंख्या 30 रन्सावर. देवदत्त लॉंग ऑफच्या दिशेने सुटलेलो झेल. देवदत्तला मिळालेला जीवदान. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर जतीन सप्रू यांचा आवाज आजही कानात घोंगावता. लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ. 3 लॉंग ऑफ मध्ये शब्द जरी एकच असलो तरी त्या 3 लॉंग ऑफचे अर्थ वेगवेगळे होते. तोच लॉंग ऑफ आता दिसलो तुमका स्क्रीनवर. झेल सुटताना रन झाले 31. दर्पण आचरेकर लॉंग ऑफ, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव षटकार. एक्स्ट्राच्या रूपात वधारली धावसंख्या 38 रन्सावर. 38. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडू समाप्त आणि शेवटचा चेंडू घेऊन पंकज पाटील. कट झालो चेंडू. टप्प पडल्यानंतर भितुरले अंगण. दर्पणकडे उत्तर नव्हता या चेंडूसाठी. निशब्द करणारा चेंडू झालो समाप्त डॉट बॉलच्या रूपात. संपली 4थी ओव्हर आणि 4थ्या ओव्हरीच्या सांगतेनंतर मनोज 11 कणकवली संघाचा धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 रन्सावर.
आजच्या दिवसातलो खूप मोठं उलटफेर आपण बघूक मिळालो चौथ्या सामन्यात। या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले गोमंतक भूमीतले मोठमोठे सलग 6 स्पर्धा अगदी सहज जिंकणारो मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचो बांदेश्वर बांधासारखो एक प्रबळ ताकदवान संघ स्पर्धेतून बाहेर पडणारो पहिलो संघ ठरलो। आणि त्यानंतर ह्यो नॉकआउटचो थरार। या मॅच मध्ये सुद्धा एकाची होतेली घर वापसी नक्की खैचो असतलो तो संघ। 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 38 धावा शेवटच्या 6 चेंडूचो खेळ बाकी असताना बॉलिंग मार्कवर प्रीतम बारी। डहाणूच्या या खेळाडूवर असलेली जबाबदारी मोठी। शेवटचे 6 चेंडू बाकी या इनिंगचे आणि मैदानावर जमलेली जोडी देवदत्त आणि दर्पण आचरेकर। दर्पण आचरेकर आतापर्यंत वैयक्तिक 11 धावसंख्येवर एका षटकारानिशी। खूपच भरकटलो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर। पंचांचो इलो इशारो वाईड बॉलचो। बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल या मालवणी बरोबरच गावात फुकटची भाकरी तर कित्याक करूक होई चाकरी या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो आयत्यार कोयतो असणारो हे वाईड बॉलचो 1 रन। 39 धावा 39। रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न फुल टॉस घेतलो खरो पण कनेक्शन तेवढा नीट नव्हता। दुसऱ्या धावेसाठी वळली पावला आणि बघता बघता 2 धावा अगदी सहज पूर्ण। दर्पण आचरेकरने या 2 धावासाठी इन्सिस्ट केलेला आणि त्याला साथ दिली देवदत्तने। 2 धावेनिशी धाव संख्या 41 रन्सावर 41 इनिंगची समाप्ती करणारे शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी। 5 चेंडू बाकी। पहिलो चेंडू एक्स्ट्रा होतो वाईड बॉल होतो त्यानंतर 2 धावा म्हणजे आतापर्यंत एका बॉल साठी प्रीतम बारीन खर्च केलेले 3 रन। देवदत्त समोर सज्ज असा वैयक्तिक 5 रन्सावर 5 बॉल मध्ये। आडवी बॅट करून शफल होत फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्यासाठी केलेलो प्रयत्न खरो पण त्याच्यावर लेग बायचो गावलो फक्त 1 रन आणि एकेरी धावेनिशी धाव संख्या 42 रन्सावर। 5 षटकांचे हे सामने आणि आजच्या दिवसात रंगलेले हो थरार। भाईजी नरेश शैलेशजी लोके आणि त्यांच्या वांगडान त्यांचे सगळे सहकारी रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 चो 5 लाख रुपयांचो रणसंग्राम आणि रणसंग्राम। स्थिरावलेली धावसंख्या 42 रन्सावर। इनिंगचे शेवटचे 4 बॉल बाकी। प्रीतम बारी बॉलिंग मार्कवर असून दर्पण आचरेकरचो एक ताकदवान फटको मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन 1 धाव पूर्ण। दुसऱ्यासाठी वळली पावला 2 रन झाले पूर्ण। इतको ताकदवान फटको तो दर्पण आचरेकरचो आणि ताकदवान फटक्यावर दर्पणने आधीच ठरवलेला फटको गॅप मध्ये असा दुसऱ्या रनचा तो प्रयत्न करूचोच असा आणि केलेल्या प्रयत्नाक यश सुद्धा मिळाला। चौक्याचो डबल गेम स्कोर बोर्डवर 44 धावा 4-4 4-4 44। 3 चेंडू शेवटचे बाकी। प्रीतम बारी पॅव्हलिन एंड कडसून यावेळी सुरेख चेंडू ज्या चेंडूसाठी प्रीतम बारी ओळखलो जाता। गोल्डन स्पॉटच्या जवळपास चेंडू टप्पो टाकायचो बाहेरच्या अंगान तो वळवायचो बॅटरला चेंडू वळवण्यासाठी भाग पाडायचा ही खासियत असा प्रीतमची। चौथ्या चेंडूवर प्रीतमने ही खासियत त्याचा नमुना आपका सगळ्यांका दाखवलो। धावसंख्या स्थिरावलेली। शेवटचे 2 चेंडू खोलवा टप्प्याचा हे चेंडू होतो हलकेच अपील आणि अगदी मधल्या यष्टीवर गावलेलो दर्पण आचरेकर। विकेट नंबर 3 तिसऱ्या विकेटचा पतन लागला। तिसरा कलाम। धावसंख्या स्थिरावलेली 44 रन्सावर 44 for 3। जेका कधीच क्षय नाही असो अक्षय। कणकवली तालुक्यातल्या कलमटचो ह्यो गुणवान खेळाडू मैदानावर अगदी शांतपणे जेतो वावर असता। यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा अक्षय मैदानावर इलो। इक्वेशन होता 2 चेंडू आणि 5 धावा। सगळ्यांचो होरो होतो शेवटच्या चेंडूवर सामनो जातलो
पण अक्षय शांतपणे गेलो, लढलो, एक नाकार मुटको, पाठभर वर षटकाराचो आणि सामनो समाप्त मनोज 11 कणकवली संघासाठी. तोच अक्षय सायकर यांच्या दिशेन यावेळी सुद्धा इनिंगची सांगता करणारो शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या 44 रन्सावर आणि समोर प्रीतम बारी. 44 धावा, शेवटचा चेंडू इनिंगचो. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचो. मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी ठेवलेलो दबाव, 2 धावा आणि त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. चौथ्यासाठी सुद्धा पावला वळली. सायकर यांच्या दिशेने चौथ्यासाठी फलंदाज धावबाद, पण या चेंडूवर मिळाले एकूण 3 रन आणि या 3 धावेनिशी मनोज 11 कणकवली संघ पहिली बॅटिंग करताना एक सन्मानजनक धावसंख्या 5 ओव्हरीमध्ये 47 धावांची. 48 धावांचा पाठलाग असा डीजेचा गाणं ऐकतलो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतो, पण तत्पूर्वी इनिंगची समरी बघूया. टॉस जिंकलो. आजच्या रजनीमधल्या 5व्या सामन्यासाठी धारसकळ गोवा संघान घेतलो फिल्डिंगचा निर्णय. मनोज 11 कणकवली संघाची फलंदाजी सलामीसाठी आकाश मसूरकर आणि प्रजेश रावले. आकाशचे 6 रन, प्रजेशचे 15 रन आणि त्यानंतर एका बाजून खिंड लढवली देवदत्त. नाबाद आपल्या संघासाठी जमवले 5 रन शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी. आणि दर्पण आचरेकरचो एका षटकारानिशी 13 रन्सांचो रतीब. शेवटच्या एका चेंडूवर अक्षय कदमचो 3 धावेचो फटको आणि त्या सगळ्याच्या जोरावर बदलला इक्वेशन. उभो रावलो धावफलक मनोज 11 कणकवली संघासाठी 47 रन्सांचो. गोलंदाजी बघला तर प्रथमेश ठाकरेन 2 ओव्हरीत खर्च केले 11 रन 2 विकेटसाठी. गंगाधर इंगोले एका ओव्हरीत 16 रन. पंकज पाटीलच्या एका ओव्हरीत 10 रन आणि प्रीतम बारीचे एका ओव्हरीत 8 रन खर्च करताना 1 विकेटची त्याची मिळकत. पाठलाग करूचो असा 48 धावसंख्येचो. नॉकआउटचो थरार आता तुमच्या समोर चालू असा. जो संघ जिंकतलो त्याच्यासाठी परत एकदा एक संधी असलेली सेमीफायनल मध्ये दाखल होण्याची आणि जो हरतलो त्याच्यासाठी एक पूर्ण वर्षाची प्रतीक्षा आणि माघारीचो रस्तो. कोणासाठी उघडतले दरवाजे पुढच्या मॅचसाठी आणि कोणासाठी असलेली 365 दिवसांची प्रतीक्षा हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारो आवाज. 48 धावांचो पाठलाग की 47 धावांचो बचाव. ऐकूया आवाज मॅन फ्रॉम भाईंदर मनीष पाटील. अमोलजी जमदार आणि ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आपण 16 संघांचा संघर्ष पाहणार आहोत. दिवस पहिला आहे आणि एकूण 4 संघ समाविष्ट झाले. एका संघाचा प्रवास संपला. 3 संघ अजूनही आजच्या दिवसातून पुढे जाण्याच्या इराद्यात आहेत आणि काय क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहतोय आणि प्रत्येकाचं लक्ष त्या ट्रॉफीवर आहे. ती ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करेलच. क्रिकेट हा खेळ प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना ती प्रतिष्ठा जोपासण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. आपण सेकंड इनिंगकडे होतोय आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना धावा बनवलेल्या आहेत. मनोज 11 या संघाने 47 धावा जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. धारसकळ गोवा या संघासमोर आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सुमित ढेकळे आणि सुमितच्या साथीनं फलंदाज आहेत केतन म्हात्रे. तर सुमित आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप कमी वेळा ही जोडी एका संघात खेळते पण आज तो योगायोग आलेला आहे आणि लेफ्ट टू राईटीचं कॉम्बिनेशन भारतातील सर्वात प्रतिभावंत फलंदाजांमध्ये यांचा समावेश आहे. आज सुमित ढेकळेला तितका सुरू गवसला नाही. केतन म्हात्रे देखील थोडासा ऑफ कलर पाहायला मिळालाय मागच्या 2 सामन्यांमध्ये. त्यामुळे आता करो वा मरो अशी परिस्थिती असताना त्यांच्या वतीने त्यांच्या संघाची चांगली सुरुवात होते का
मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर चांगलाच खेळ मनोज 11 या संघाकडून पाहायला मिळतोय. काही चुका त्यांच्याकडून झाल्या होत्या, पण त्या चुकांवर पडदा टाकण्याचा खेळ सुद्धा त्यांच्या फलंदाजांचा दिसून आलाय. त्यामुळे जिद्द जर तुमच्याकडे आहे तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात आणि तीच मेहनत सातत्यानं जिद्दीची मनोज 11 या संघाची पाहायला मिळालेली आहे. त्याचमुळे सामने शेवटच्या षटकापर्यंत पोहोचत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन होते. सातत्यानं 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर प्रेक्षकांची संख्या वाढते, प्रेक्षकांचं अनुमोदन मिळते. तर मनोजजी राहुल यांचा संघ आपण पाहतोय मनोज 11 आणि धाडसका गोवा हा सन्मेशजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. धाडसका गोव्याचे टीम मेंटर सुद्धा आपण पाहतोय रोहनजी गुप्ते, तुषारजी दावंगे आणि नितीनजी जंगम. रिप्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. आपण एका संघात रिप्रेझेंट होत असताना आपला 100% खेळ द्यायचाच आहे. ती तर प्रतिज्ञा प्रत्येक जण घेत असतो, पण प्रतिस्पर्धी संघ देखील कधी कधी तुमच्यावर हावी होत असतो आणि अशा वेळेला आपले सर्व प्रयत्न फोल ठरतात. पण जोपर्यंत मैदानात आपण आहोत तोपर्यंत जिंकण्याचाच विचार तुमच्या मनात असायला हवा. बॉलिंग ट्रॅकवर ॲज एक्सपेक्टेड गौरवच सुरुवात देतो. या डावाचे सुद्धा स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत केतन म्हात्रे. पहिला बॉल ओव्हर द विकेट. केतनने हा फटका हवेत खेळलाय, मिड ऑन क्लिअर होत नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला होता. अरे हो हो, द बिग अपसेट फॉर टीम मनोज 11. हात आया मुंह नहीं लगा पाया. 2 मोके होते. एक तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल खाली आला, त्याने चांगली कॉलिंग दिली, त्यांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केला, आपण रिप्ले मध्ये पाहतोय. आणि त्यानंतर मिड ऑनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात बॉल आला पण त्याला कलेक्ट करता नाही आला. केतन म्हात्रेचा झेल सुटणं किती चिंताजनक आहे येणारा काळ ठरवेल, पण धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. गौरवने पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती. केतन म्हात्रे बाद करण्यासाठी पूर्ण सापळा रचला होता. सुरुवात चांगली होऊ शकली असती, पण फक्त एकाच बाजूने प्रयत्न करून चालत नाही, समर्थन मिळालं पाहिजे साथीदाराचं. आणि बघा कॅच सुटल्यानंतर पुढच्याच बॉलवर उलटा खेळताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फरक नाही पडत, लॉजिकचा खेळ माझा नेहमी मॅजिकचा. षटकार 6 धावा. विचार न करता पुढे काय करायचं तोच विचार आता मनोज 11 या संघाला करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या सुरू झालेली आहे धाडसका गोवाची. बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा उलटा खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल थोडासा पुढे ठेवला होता. ब्लॉक होल डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा इम्पॅक्ट. गोलंदाजाला माहिती आहे की केतनला कशा पद्धतीने खेळवायचं आहे आणि त्यामुळे मागचा बॉल जो उलटा खेळला होता, पुढचा बॉल सुद्धा तसाच खेळ, असाच अप्रोच गौरवच्या मनात होता आणि त्याचमुळे बॉल थोडासा लो ठेवला. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केतन म्हात्रेचा होता, पण यावेळेस तो प्रयत्न फोल ठरला. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या बिनबाद 6. सातत्यानं तसेच फटके खेळले जातात, पण यावेळी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलिंग एंडला थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. सामना अटीतटीचा आहे, त्याचमुळे एक एक चेंडू महत्वाचा आहे. जोपर्यंत मैदानात आहोत, मैदान जिंकण्याची धमक आपल्यात आहे, तेच लक्षात ठेवून या दोन्ही संघातील खेळाडूंना खेळावं लागेल. खरं आराम केला तर मग या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल आणि म्हणूनच आराम करून चालणार नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनेच खेळायचं आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7. स्ट्रायकर एंडला सुमित ढेकळे, लेफ्टी बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर गौरव. सफल झाले आणि बॉलला हुक करताना 6 धावा बुक केलाय. बॉल प्रेक्षक स्टँडच्या पलीकडे जातो, सीमारेषा पार. येतोय सुमितचा बाहुबली षटकार. थोडा नाराज आहे गौरव, पण ही नाराजी
मनात ठेवून गोलंदाजी करून नाही चालणार. प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने नाही घडणार. त्यामुळे तुम्हाला तुमचे प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि या षटकात 2 षटकार आलेले आहेत गौरवच्या विरोधात. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार खेचलाय आणि धावसंख्या पोहोचते आता 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी. स्ट्रायकर एंड पुन्हा एकदा सुमित ढेकळे. फुलटॉस बॉल. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता पण ट्रॅप रचला हे विसरलाय फलंदाज सुमित ढेकळे. षटकाराचं प्रत्युत्तर. गौरव विकेट घेऊन देतोय आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट येतोय. सुमित ढेकळे बॅक टू डगआउट. पहिला धक्का बसतोय. धारसकळ गोवा. वाटत असेल की सुमितला फुल टॉस मिळतोय, सुमित मैदान क्लिअर करत नाही, पण हे वातावरण थोडंसं वेगळं आहे. रजनी क्रिकेटमध्ये खेळण्याचं तंत्र थोडंसं वेगळं असतं. जे तंत्र आपण सूर्यप्रकाशात खेळतो, दिवसाच्या सत्रात खेळतो, त्यापेक्षा हे क्रिकेट थोडंसं कठीण आहे. मग तुम्ही गोलंदाज असा किंवा फलंदाज, आणि तेच आपण सातत्यानं मागच्या 5 सामन्यांपासून पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 13 वर. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे तर 24 चेंडू 35 धावा. मॅच इज ऑन. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आहे. जोपर्यंत हे दोन्ही संघ मैदानात आहेत तोपर्यंत ती लढत तर संघर्षाची पाहायलाच मिळेल. आता हे अस्तित्व पणाला लागले दोन्ही संघांचं. आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगलाच खेळ सादर केलेला आहे आणि पाहूया या 2 संघांपैकी कुठला संघ जो आहे जो खेळेल पुढच्या सामन्यामध्ये. एके स्पोर्ट्स या संघासोबत 2 हात करण्याचा प्रयत्न या 2 संघांपैकी कोणाचा असेल. खरं तर दोन्ही संघांना पुढे जायचंच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाहीये, पण अजूनही तो रकाना रिकामी आहे. एके स्पोर्ट्स या संघासोबत खेळेल नेमका कुठला संघ. तर पायस अल्मेडा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हा क्रम ठरलेला आहे खरं तर मनोज 11 या संघाचा, आणि जो क्रम मागच्या सामन्यामध्ये किंवा पूर्ण वेळापत्रकामध्ये योग्य ठरलेला आहे तर तो क्रम का बदलावा, त्याचमुळे कॅप्टन त्याच क्रमावर निर्भर राहिलेला आहे. सो जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक सामना खेळवायचा मित्रांनो, लक्षात घ्या, कारण वेळ महत्वाची आहे, खेळ महत्वाचा आहे. त्याचमुळे खेळ जर योग्य वेळ संपला तर प्रेक्षक सुद्धा आनंदी राहतात आणि गुड नाईट चांगली होऊ शकते प्रेक्षकांची. अजूनही प्रेक्षक आहेत स्क्रीनवर. युट्यूबवर आपण पाहतो 77 स्पोर्ट्सवर हजारो प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला समर्थन देत आहेत, जी एक आनंदाची बाब आहे. पायस अल्मेडा बॉलिंग ट्रॅकवर ड्राईव्ह केलंय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचेल. बॉलवर चालत चालत एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेची नोंद. नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे स्ट्रायकरला पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 14 वर. केतन म्हात्रेचा खेळ आतापर्यंत फारदस्त राहिला. पहिल्याच बॉलवर त्यांचा झेल सुटला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचला, तो देखील रिव्हर्स हिटचा. त्याचमुळे व्यावसायिक क्रिकेटपटू असण्याचा तो फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमच्याकडे वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या स्पर्धेत वेगवेगळ्या स्थानामध्ये खेळण्याचा तुम्हाला अभ्यास असतो, वेगवेगळ्या खेळपट्टीवर वेगवेगळ्या मैदानावर खेळण्याचा तुम्हाला अभ्यास असतो, आणि तोच अभ्यास कधी कधी तुम्हाला अजून जास्त बळकट बनवतो. दरम्यान 22ची एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 15 वर. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. पायस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. जागा बनवली. पंच करण्याचा प्रयत्न. बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षका सर्कलच्या आतमध्ये बॉलिंग एंडला थ्रो. डिरेक्ट हिट झाला असता कदाचित चित्र पलटलं असतं, पण ही रिस्क घेतली होती केतनने. एक सिंगल कंप्लीट झाली. एका धावेची वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. पहिल्याच षटकात 2 षटकार आले, तेच थोडंसं गणित बिघडलंय. खरं तर मनोज 11 या संघाचं पण अजूनही इतर गोलंदाज आहेत जे आतापर्यंत इकॉनॉमिकल ही भूमिका घेताना पाहायला मिळाल्या. त्याचमुळे अजूनही चिंता करण्याची बाब तर नाहीये मनोज 11 या संघाला. स्ट्रायकरला प्रथमेश ठाकरे न्यू बॅटर. क्रॉस बॅटर खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. सीमारेषा पार. मिळतील या धावा. 1 2 3 4 5 6. कडक षटकार. प्रत्येक फलंदाज षटकार खेचून 6चा पाडा बोलण्याचा प्रयत्न करतोय. केतन म्हात्रेने 1 षटकार खेचला. सुमित ढेकळेने 1 षटकार खेचला आणि प्रथमेश ठाकरेने 1 षटकार खेचला. तिघांच्या खात्यात 1-1 षटकार. धावसंख्या पोहोचते 22. चांगला बॉल ड्राईव्ह केला. इन्स्टेड आउट. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक बिझी होतोय.
एक सिंगल कंप्लीट आणि एका धावेनं धावफलक पुढे पोहोचतो म्हणजेच 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता ही 25 धावांची. खूप चांगला चेस चालू आहे. खरं तर निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही. जागा बनवली आणि चेंडूला कव्हर पॉइंट सीमारेषेची जागा दाखवली. बॉल जाईल सीमारेषा पार. केतन आता टनाटन फलंदाजी करतोय. चौकार 4 धावा. आणि पायस अल्मेडा सुद्धा महागडे ठरलेले आहे. अनएक्सपेक्टेड फॉर देअर फॉलोवर्स. कारण दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली सुरुवात. प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाज वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत. केतन म्हात्रेचा झेल सुटल्यानंतर ते तर अनस्टॉपेबल राहिलेलेच आहेत. पण प्रथमेश ठाकरेच्या वतीने त्यांना चांगली साथ मिळते. शैलेजी लोके मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रत्येक प्रेक्षकाची विचारपूस करतात. महत्वाची बाब आहे. सोबतच व्यासपीठावर भाई नरे सुद्धा तुला आम्हाला पाहायला मिळतात. तसेच राजश्रीताई पवार व्यासपीठावर आहेत. तसेच मंगेजी पारकर खूप चांगली भूमिका निभावत आहेत मुख्य मंचावर. इकडे पूर्ण आयोजन समितीने कामं वाटून घेतलेत. हो यावेळेस बघा स्वीप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. काही काळ बॉल हवेत होता. प्रथमेश ठाकरे यांचा जीव भांड्यात पडला असावा. कारण काही काळ बॉल हवेत असल्यामुळे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल का त्यांच्या मनात तीच भीती होती. पण त्यांनी स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईकवर केतन म्हात्रेला आणलं. धावसंख्या पोहोचते आता 28 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 चेंडू 20 धावा. अजूनही सामना कठीण करता येऊ शकतो. फक्त तुमची मनस्थिती सकारात्मक पाहिजे. कारण नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा. नक्की जमेल आणि तेच जमून घ्यावं लागेल मनोज 11 संघाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना. पण केतनच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. पण आता सरळ बॅटचा वापर करताना बॉलला त्यांनी हवेत खेळलं होतं. आज आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन केतन म्हात्रे आलाय. त्याचमुळे आता त्यांना बाद करणं असं वाटते की जवळपास अशक्य आहे. इतका सोपा झेल म्हणजे ओला साबण हातातून निसटावा तसा हा चेंडू त्यांच्या हातातून निसटला. जास्त एफर्ट्स लावायचेच नव्हते. आपण रिप्ले मध्ये पाहतोय 77 स्पोर्ट्सवर. अगदी सोपा झेल आणि तो देखील पुन्हा एकदा गौरवच्याच गोलंदाजीमध्ये केतनचा झेल सुटलाय. गौरव प्रचंड नाराज असेल, निराश असेल. धावसंख्या पोहोचते 29. अपील हाईट फॅक्टर. तर झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. केतनची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे या डावामध्ये आपण जर अॅनालाइज केलं तर. पण यावेळेस प्रयत्न फसला. गौरव सातत्याने प्रयत्न करतोय. ही जिद्द आहे गौरवची. सरी माझ्या विरोधात तगडे प्रहार केले गेले, मी माझा खेळ नाही सोडणार आणि सातत्याने तेच पाहायला मिळत आहे. या षटकात ते इकॉनॉमिकल राहिले. एक संधी त्यांनी निर्माण केली होती. धावसंख्या थांबले 29 वर. जिंकण्यासाठी 19 ची गरज. अजून एक संधी निर्माण केली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला आहे. अजून एक कॅच ड्रॉप. म्हणजे आता मला असं वाटतंय की मनोज 11 ने जिंकण्याचं स्वप्न सोडावं का. कारण 3 कॅच ड्रॉप झालेल्या आहेत. 2 केतन म्हात्रेच्या, 1 प्रथमेश ठाकरेची. त्याचमुळे आता तुम्हाला जिंकायचंय का त्यांचे चाहते हाच प्रश्न त्यांना विचारतील. गौरव सातत्याने प्रयत्न करतोय. एका बाजूनच किल्ला दळवतोय, संधी निर्माण करून देतोय. पण क्षेत्ररक्षकांना साथ देणं आवश्यक आहे आणि कॅचेस विन द मॅचेस समालोचक असं नेहमीच म्हणतात. कदाचित आता तेच अधोरेखित करावं लागते. धावसंख्या पोहोचते 30 वर. 18 ची गरज. डॉट बॉल आवश्यक होता आणि येतोय गौरवच्या या षटकामध्ये. गौरवने या षटकात एकही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत पण ती संधी दिली नाहीये. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळलेले आहेत. खर्च केलेत फक्त 3 धावा, 2 डॉट बॉल्स आणि त्याचमुळे आतापर्यंत इफेक्टिव्ह गोलंदाजी राहिले. आणि कॅच ड्रॉप्स ही लक्षात राहील गोष्ट. गौरव ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. उलटा खेळायचा होता. पुन्हा एकदा फ्लाय स्लिप चुकलेत. सातत्याने चुका होत आहेत आणि या चुका अपेक्षित नाहीयेत.
खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही हा डायलॉग परफेक्ट फिट होतो आणि क्षेत्ररक्षण करताना हा डायलॉग फिट होतो आणि सातत्याने आपण तेच पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 31 जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 17 धावा. 12 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय इक्वेशन सेट झालंय या लढतीमध्ये. आता असंच इक्वेशन हवं होतं. विसरू नका मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज असताना पहिले 3 बॉल डॉट गेले होते. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. प्रेक्षक अशाच सामन्यांची अपेक्षा करतात ज्यांचा निकाल अनपेक्षित असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी नेहमीच घडतात आणि त्याचमुळे क्रिकेटचा हा अद्भुत खेळ पूर्ण भारतभर पाहिला जातो. आमचे मित्र सन्माननीय नीरजजी घाडी, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती, तसेच क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी नाव उज्ज्वल केलं होतं. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी गोलंदाजी केली होती. असा आमचा मित्र सन्माननीय नीरज घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. सन्माननीय बाळू जेटे यांचे शुभ हस्ते या ठिकाणी नीरज घाडी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि आमच्या प्रतिष्ठानसाठी नेहमी हक्काचा माणूस म्हणून आम्ही नीरज घाडी याच्याकडे पाहत असतो. कॅमेरामन दुःखात नेहमी आमच्या बरोबर असतो. असा आमचा मित्र नीरज घाडी. प्रगणेश गुरव चौथ्या षटकाची जबाबदारी घेतोय. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. धाडसकळ गोवा या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर मनोज 11 संघाकडून प्रगणेश गुरव. इनसाइड आउट खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत. बॉल डीप कव्हर, सीमा रेषा पार. मॅन इन फॉर्म, अनस्टॉपेबल. केतन खेचतोय चौकार. सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. पाहूया प्रयत्न यशस्वी होत आहेत का. आता असेच प्रयत्न करायचे आहेत मनोज 11 या संघाला, कारण शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही असं म्हटलं जातं आणि असं आहे सुद्धा. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, त्या पर्यायांचा वापर करावा लागेल. गोलंदाज तेच करण्याचा प्रयत्न करतोय पण कम्फर्ट झोन मध्ये आहे अजूनही. जर केतन म्हात्रेचा फलंदाजीचा खेळ पाहिला तर 4 धावांची वाढ. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. बॉल कलेक्ट करतो. यावेळेस कुठली चूक होत नाहीये. हाच पॉझिटिव्ह खेळ खेळायचा आहे मनोज 11 या संघातील क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 36 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 धावांची. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 12 धावा. एकही सुपर ओव्हर आपण अजूनही पाहिली नाहीये. प्रेक्षक सुद्धा ती चर्चा करतायत की आम्हाला सुपर ओव्हर कधी पाहायला मिळेल. कदाचित तो हा सामना आहे का. 10 चेंडू 12. स्ट्रायकरला फलंदाज आहेत प्रथमेश ठाकरे. चांगला खेळ त्यांचा सुद्धा केतनच्या सोबतीने पाहायला मिळालाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेस डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. चूक होणार नाही आणि प्रथमेश ठाकरेचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा बॅक इन ऍक्शन येतोय टीम मनोज 11. विकेट डाऊन. डावपेच तुम्हाला आखावेच लागतील. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास तुमच्याकडे असायला हवा, तरच तुमचा जिंकण्याचा ध्यास तुम्ही पूर्ण करू शकाल. आणि यावेळेस मात्र प्रथमेश ठाकरेला सापळ्यात अडकवलं आणि डीप कव्हरला झेल देऊन प्रथमेश ठाकरेचा खेळ संपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप पाटील. सुरतचा हा खेळाडू षटकार खेचण्यासाठी नो लुक शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. पण पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तशा फटक्यांची आवश्यकता आहे की कुठला तरी खेळ बदलावा लागेल. कारण एका बाजूला जर आपण प्रगणेश गुरवचा विचार केला तर नेहमीच जेव्हा संघ अडचणीत असतो प्रगणेशला बोलवलं जातं आणि त्यांची भूमिका ते नेहमी स्पष्ट करतात. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला, पुढच्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूवर जिंकण्यासाठी आवश्यकता 12 धावांची. 9 चेंडू 12 धावा. सामना जबरदस्त रंगतोय. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करतोय. प्रेक्षक सुद्धा समर्थन देतात या सामन्याला. प्रदीप पाटील नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. प्रगणेश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून.
उलटा खेळायचा प्रयत्न गॅप मधून बॉल थर्ड मॅनला आउटफील्ड स्लो पण क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता शेवटच्या टप्प्यापर्यंत बॉल नाही थांबणार बॉल जाईल सीमारेषा पार प्रदीपच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार. एफर्ट्स जास्त लावावे लागतील कारण आता एकदा संधी जर हातातून गेली तर मग पुन्हा एकदा या स्पर्धेला आपल्याला भेट देता येणार नाही. 4 धावांची होते वरधाव संख्या 40 झाले 8ची गरज. स्वीप करायचा प्रयत्न दांडीगुल लगेचच चौकाराला प्रत्युत्तर देतोय प्रगणेश आणि प्रदीपला परतावं लागतं. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. आणि आता पाहूया येते का वेळ टीम मनोज 11ची फलंदाज बाद. भन्नाट खेळ आता दोन्ही संघांचा पाहायला मिळते. दोन्हीही संघ माघार घेण्याच्या इच्छेत नाहीये. तोडीस तोड प्रतिउत्तर मिळते आणि या सामन्यामध्ये चढ उतार येत आहेत आणि तेच चढ उतार प्रेक्षकांना आवडतात. आता इक्वेशन काय झालंय आपण विचारूया मिस्टर ज्ञानेशला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धावांची. जसा मागचा सामना शेवटच्या षटकावर पोहोचला होता असं वाटू लागले या सामन्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळतंय का. पण मागच्या सामन्यामध्ये चेस करत होता मनोज 11 संघ. त्यांना आता डिफेंड करायचे आहेत. त्यामुळे अनुभव तर थोडासा वेगळा आहे पण आता फलंदाजी करताना फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच ओमकार देसाई. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत केतन म्हात्रे. शेवटचे बॉल्स बाकी आहेत 7. आवश्यकता आहे 8 धावांची. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर पुढच्या फेरीत कुठला संघ पोहोचेल त्याची शहानिशा आपण करणार आहोत. आणि AK स्पोर्ट्स संघ देखील वाट पाहतोय की आपल्याला कुठल्या संघासोबत नेमकं खेळायचंय. तो संघ मनोज 11 आहे की तो संघ धाड सकळ गोवा आहे. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. स्ट्रायकर एंडला ओमकार देसाई. 8 धावांची गरज. बॉल शिल्लक 7. आतापर्यंत चांगलं षटक प्रगणेशच्या वतीनं हाताळलं जात आहे मनोज 11 संघासाठी. बॉल हवेत आहे. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक सामन्याची हवा काढून टाकणारा ओमकार देसाईचा षटकार. टायगर इट्स बॅक. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 2 धावांची गरज. ओमकार देसाई आले आणि त्यांनी एफर्ट्सलेस स्ट्रोक खेळला. स्ट्रेट बॅटट खेळला. एलिव्हेशन फोर्स प्रॉपर लागलं. टायमिंग जुळवलं आणि 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचून संघावरचा त्राण कमी करण्याचं काम पहिल्याच बॉलवर ओमकार देसाईने केलं. पण शेवटचे आता 6 बॉल्स बाकी आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. ओमकार तावडे येत आहेत शेवटच्या षटकासाठी. अपेक्षा तर प्रचंड होती की हा सामना शेवटच्या षटकावर पोहोचेल पण 4थ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर षटकार खेचून सामना जवळपास आपल्या दिशेने झुकवलेला आहे पण माघार घेऊन नाही चालणार ओमकार तावडेला. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली तर माझ्याकडे काहीतरी आहे म्हणूनच मला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलंय आणि तोच खेळ ओमकार तावडेचा पाहायला मिळतोय. जर हा सामना ओमकारने जिंकवला तर मग त्याची या मैदानातून मिरवणूक पक्की. आणि पाहूया ओमकार तसा खेळ देतोय का. 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रे. नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार देसाई. उलटा खेळण्याचा प्रयत्न. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास आहे. आता मी खास आहे म्हणून माझ्या संघाला जिंकण्याचा चान्स आहे. पहिले 2 बॉल डॉट आलेत. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू 2 धावांची गरज. अचानकपणे आमच्या कॉमेंट्री डेस्कवर गरमागरम जसा चहा आहे तसा असा गरमागरम सामना प्रेक्षकाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. सामना सुपर हिट होतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग क्लासिक बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर प्लेसमेंट केलंय आणि यावेळेस डोकं चालवलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवून चालत नाही तर डोकं चालवावं लागतं आणि डोकं चालवून एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेची वाढ झाली. स्कोर लेव्हल झाला. बॉल शिल्लक 3. 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज. अजूनही सामना बरोबरीत आहे. पुढचे 3 बॉल महत्वाचे आहेत. अजूनही सुपर ओव्हर करू शकते मनोज 11 टीम. त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडं जवळ केलेलं आहे. फलंदाजाचे शेजारी वाढलेत. शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड विकेट कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन
पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, कव्हरला शतक आहे, डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित सामना अजूनही बाकी असता, पण एक धाव पूर्ण केले ओमकार देसाईने. त्यांच्या वेगळ्या अंदाजात सामना जिंकलेला तुम्ही धाडसागर गोवा आणि अभिनंदन. हार्ड लक टीम मनोज 11. क्या बात आहे, यालाच म्हणतात कम्प्लीट क्रिकेट.